भगवंत खरंच आजारी पडतात का? संपूर्ण जगाचं पालन करता, ज्यांच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, ज्यांना आपण अच्युत म्हणतो, जो कधीच आपल्या स्वरूपातून विचलित होत नाही, तेच भगवंत आजारी पडतील? हे कसं शक्य आहे? भगवंतांना खरंच ताप येतो का? त्यांच्यावर काही औषधोपचार होतात का? त्यांना विश्रांती दिली जाते का? आणि एवढंच नाही, पूर्ण 15 दिवस मंदिराचे दरवाजे बंद होतात. मग या काळात भक्त काय करतात? हा केवळ एक धार्मिक विधी आहे की यामागे भक्तीचं एक अतिशय गूढ रहस्य दडलेलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत जगन्नाथ स्नान यात्रेचं रहस्य, ज्याचा संबंध केवळ एका उत्सवाशी नाही, तर भगवंत आणि भक्त यांच्या प्रेमाशी आहे. आपण सर्वांनी जगन्नाथजींच्या रथयात्रेबद्दल ऐकलं आहे. लाखो लोक भगवान जगन्नाथांचा रथ ओढण्यासाठी उत्सुक असतात, पण फार कमी लोकांना माहीत असतं की रथयात्रेपूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव साजरा केला जातो. त्याला स्नान पौर्णिमा किंवा स्नान यात्रा म्हणतात. याच दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा महाराणी यांना सार्वजनिकरित्या स्नान घातलं जातं आणि या स्नानानंतर भगवंत आजारी पडले अशी घोषणा केली जाते. पुढील 15 दिवस भक्तांना भगवंतांचे दर्शनही मिळत नाही. मग प्रश्न निर्माण होतो की भगवंत खरंच आजारी पडतात का? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या काही शतकांपूर्वी जावं लागेल. ओडिसामधील श्री क्षेत्र जगन्नाथपुरी, वैष्णवांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र धाम. येथे भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलभद्र आणि भगिनी सुभद्रा यांच्यासह विराजमान आहेत. वैदिक ग्रंथामध्ये, विशेषतः स्कंद पुराणातील पुरुषोत्तम महात्म्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांचा महाअभिषेक करण्याचं वर्णन येतं. त्याला देवस्नान पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी भगवंतांना गर्भगृहातून अत्यंत थाटामाटात बाहेर आणलं जातं. या सोहळ्याला पाहंडी विजय असं म्हणतात. भक्तांच्या जयघोषात, मृदुंग, करताल, शंख आणि घंटांच्या निनादात भगवंतांना स्नान मंडपावर विराजमान केलं जातं. त्यानंतर सुवर्ण कलशांमध्ये भरलेल्या 108 कलशातील जलाने भगवंतांचा महाअभिषेक केला जातो. हे पाणी विशेष विहिरीतून आणलं जातं, जी वर्षभर झाकून ठेवली जाते आणि केवळ या दिवशीच तिचं पाणी भगवंतांच्या स्नानासाठी वापरलं जातं. हा केवळ अभिषेक नसतो, तर संपूर्ण विश्व भगवंतांना प्रेमाने स्नान घालत आहे अशी भावना असते. पण याच ठिकाणी कथा एक वेगळंच वळण घेते. 108 कलशांनी स्नान झाल्यानंतर मंदिरामध्ये एक घोषणा केली जाते की भगवंतांना त्यांना विश्रांतीची गरज आहे, कोणालाही दर्शन मिळणार नाही. मग मंदिराचे दरवाजे बंद होतात आणि इथून सुरू होते जगन्नाथ लीलेमधील सर्वात भावनिक अध्याय, अनवसरा लीला. पण सर्व शक्तिमान भगवंत खरंच आजारी पडतात की ते आपल्या भक्तांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतात? भगवंतांना ताप आला हे ऐकून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की परब्रह्म परमेश्वर हे आजारी कसे पडू शकतील? शास्त्रामध्ये सांगितलंय, ईश्वरः परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. भगवंतांचं शरीर हे आपल्यासारखं पंचमहाभूतांनी बनलेलं नाही आहे. भगवंतांचं शरीर, त्यांचं नाव, त्यांचं रूप, त्यांचं गुण आणि त्यांची लीला हे सर्व दिव्य आणि शाश्वत आहेत. म्हणून भगवंतांना आपल्यासारखा काही ताप येत नाही. मग ही लीला का? याचं उत्तर आपल्याला भक्तीमध्ये सापडतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अहम भक्त पराधीनो, मी माझ्या भक्तांच्या प्रेमाने जणू बांधला जातो. याचा अर्थ सर्व शक्तिमान असूनही भगवंत आपल्या भक्तांबरोबर अगदी मानवासारख्या लीला करतात. ते कधी यशोदे मातेकडून रागवून घेतात, आपल्या बालगोपाळांसोबत खेळतात, कधी अर्जुनाचा सारथी बनतात आणि जगन्नाथपुरीमध्ये स्नानानंतर आजारी पडल्याची लीला करतात. कारण भगवंतांना ऐश्वर्यापेक्षा प्रेम अधिक प्रिय आहे. स्नान यात्रेच्या दिवशी 108 पवित्र कलशांनी भगवंतांचा महाअभिषेक केला जातो. विविध सुगंधी द्रव्ये, चंदन, कापूर, औषधी वनस्पती, सुगंधित जल अत्यंत प्रेमाने भगवंतांना अर्पण केलं जातं. आपण विचार करतो, इतक्या प्रेमाने स्नान घातलं, मग ते आजारी का पडले? याचं उत्तर अतिशय सुंदर आहे. ही लीला आहे, जेणेकरून भक्तांना
भगवंतांची सेवा करण्याची संधी मिळावी. अनवसरा लीला. भगवंत विश्रांती घेतात. स्नानानंतर भगवंत सार्वजनिक दर्शनातून अदृश्य होतात. या काळाला म्हणतात अनवसरा. या 15 दिवसात भगवंतांना औषधी पेय अर्पण केलं जातं. त्यांना हलका आहार दिला जातो. विशेष प्रकारची सेवा केली जाते. जणू घरातील एखादा प्रिय व्यक्ती आजारी आहे आणि संपूर्ण कुटुंब त्याची काळजी घेत आहे. इथे एक अतिशय सुंदर संदेश आहे. भगवंत भक्तांकडून सेवा स्वीकारतात. खरं तर त्यांना अशी कुठली सेवा स्वीकारायची गरज नाही आहे, पण भक्तांच्या प्रेमाला उत्तर देण्यासाठी भगवंत ही सेवा स्वीकारतात. आता कल्पना करा, ज्या भक्तांनी रोज भगवंतांचं दर्शन घेतलं आणि अचानक त्या मंदिराचे दरवाजे बंद झाले. ना आरती, ना दर्शन, ना ते मोहक स्मितहास्य, ना भगवंतांच्या विशाल कमल नयनांचं दर्शन. भक्तांची अवस्था काय होत असेल? या क्षणी गौडीय वैष्णव तत्त्वज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व समोर येतं. विरह. प्रेम मिळवण्यापेक्षा वियोगामध्ये जे झालेलं प्रेम आहे ना, ते अधिक खोल असतं. जेव्हा भगवंत समोर असतात तेव्हा आपण कधीकधी त्यांचं महत्त्व विसरून जातो, पण जेव्हा ते काही काळासाठी अदृश्य होतात तेव्हा प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते. मन अधिक तळमळतं, हृदय अधिक प्रेमाने भरून जातं आणि याच विरहातून भक्ती अधिक परिपक्व होत जाते. गौडीय वैष्णव संप्रदायाचे आधारस्तंभ श्री चैतन्य महाप्रभू यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून भगवंतांच्या विरहाची अनुभूती जगाला शिकवली. म्हणून जगन्नाथांची ही अनवसरा लीला आपल्याला केवळ एक उत्सव म्हणून पाहता येणार नाही, तर भगवंतांच्या विरहातील प्रेम काय असतं हे आपल्याला अनुभवायला शिकतं. पण ही कथा इथेच संपत नाही. 15 दिवसानंतर भगवंत पुन्हा दर्शन देतात, पण ते पूर्वीसारखे नसतात. त्यांचं एक नवीन रूप, तेजस्वी रूप प्रकट होतं आणि त्यानंतर संपूर्ण जग ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो ती दिव्य रथयात्रा सुरू होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेबद्दल अधिक खोलामध्ये समजून घेणार आहोत. अशा भक्तिमय, गूढ आणि रहस्याने भरलेल्या कथा जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आजच लोकआधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक व्यक्तींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. हरे कृष्णा.